नमस्कार अमरावती. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलीस लाठीचार्ज आणि कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावतीत डाव्या आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आयटकसह विविध जनसंघटनांनी या आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात झालेल्या या आंदोलनात शेकडोंनी सहभाग घेतला. यावेळी विविध डाव्या पक्षांचे नीलकंठ ढोके, अशोक सोनारकर, सुनील घटाळे, अलीम पटेल, प्रा. ओमप्रकाश कुटेमाटेसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चाला आता देशभर पाठिंबा मिळत आहेत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामध्ये लाठीचार्ज केल्याचा निषेध सुद्धा अमरावती शहरात अनेक संघटनांनी सीपीआयच्या वतीने सुद्धा अमरावती शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकामध्ये निदर्शने करण्यात येत आहेत. घोषणाबाजी केली जात आहे. डाव्या आघाडीतील निदर्शने आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नहीं चलेगा. निषेध व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी आपण बघत आहात. शिक्षा का व्यापारीकरण नहीं चलेगा. शिक्षा में भ्रष्टाचार नहीं चलेगा. अनेक संघटना पक्ष या ठिकाणी अमरावती शहराच्या रस्त्यावर उतरलेले आहेत. काय मागणी आहेत आपण आंदोलन केलेलं आहे. या देशामध्ये भारतीय संविधानाने या देशातल्या तमाम विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. कलम नंबर 41 नुसार सर्वसामान्यांना मोफत सक्तीचं समान शिक्षण मिळालं पाहिजे असं भारतीय संविधान सांगते. परंतु हे सरकार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हक्क हिरावून घेतला जात आहे. शिक्षण क्षेत्राचं वाटोळं केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे आणि विविध नीटची परीक्षा असतील किंवा अन्य काही परीक्षा असतील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून पेपर लीक करून अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य बर्बाद केलेलं आहे. आणि या विरुद्ध दिल्ली येथे जंतर मंतरच्या मैदानावर करोडोच्या संख्येने विद्यार्थी नौजवान एक होऊन मागणी करत आहेत की याला जबाबदार या देशाचा पंतप्रधान आणि या देशाचा शिक्षण मंत्री आहे